नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। रत्नागिरीसह जिल्ह्यात गौरी गणपतींचं वाजत गाजत थाटात करण्यात आलं विसर्जन। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा रत्नागिरीच्या महायुतीतील कार्यकर्त्यांनी केला जाहीर निषेध। रत्नागिरी मिरजोळे गावातील आशिष वाडकर आणि कुटुंबियांनी साकारली श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थानाची प्रतिकृती। आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, या जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला देण्यात आला भक्तिमय वातावरणात निरोप। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा, तुझे मां पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा, तुझे मां पुकारे अब। मीलों आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, या जयघोषात गौरी गणपतीला मोठ्या थाटामाटात निरोप देण्यात आला। रत्नागिरीसह ग्रामीण भागात दुपारपासून गौरी गणपतीची सवाद्य मिरवणूक काढून समुद्रकिनारी, नदीकिनारी बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं। यावेळी थोरा मोठ्यांसह बाळगोपाळ यांची उपस्थिती लक्षणीय होती।
रत्नागिरी शहरातील मांडवी चौपाटीवर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती। ढोल ताशे बँजो आणि लेझिमच्या तालावर गणपती बाप्पांच्या निघालेल्या विसर्जन मिरवणुका सर्व भाविकांचं लक्ष वेधून घेत होत्या। रत्नागिरी मांडवी येथील रुपेंद्र शिवलकर आणि प्रतीक शिवलकर यांच्या निवासस्थानी असलेल्या प्रसिद्ध गणपती बाळकोबा आणि साळकोबा
यांचं पारंपरिक पद्धतीनं आणि भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आलं। जिल्ह्यातील 1,15,334 घरगुती गणपती बाप्पांचं विसर्जन झालं। गणरायासोबत गौरी विसर्जनाची कोकणातील परंपरा आहे। लांजा तालुक्यातील कोल्हेवाडी गावात शेताच्या बांधावरून विसर्जनासाठी ग्रामस्थ बाप्पाला वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरामध्ये गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करत घेऊन जातात। आमच्या शेतीचं गणरायाकडून रक्षण व्हावं अशी ग्रामस्थांची भावना आहे। जड अंतःकरणानं भक्तिमय वातावरणात ग्रामस्थ आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देतात। कोकणात घरोघरी गणपती उत्सव सुरू असून या गणेशोत्सव काळात विविध देखावे तयार केले जातात। रत्नागिरीत अशाच एका देखाव्याची जोरदार चर्चा आहे। ती म्हणजे मिरजोळी गावातील आशिष वाडकर यांच्या घरातील श्री क्षेत्र मार्लेश्वरच्या प्रतिकृती देखाव्याची।
संगमेश्वर तालुक्यातील स्वयंभू देवस्थान श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र या देवस्थानाची हुबेहूब प्रतिकृती वाडकर यांनी आपल्या कुटुंबासह स्वतः साकारली आहे। अत्यंत देखणं असं गुहेत असलेलं देवस्थान त्यांनी साकारलं आहे। त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर मार्लेश्वर देवस्थानाला भेट दिल्याची प्रचिती येते। त्यांच्या या देखाव्याची रत्नागिरी जिल्ह्यात सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे। मी आशिष अविनाश वाडकर मिरजो इथे राहतो। आम्ही हे एक मिनिट मार्लेश्वर म्हणून देखावा केलेला आहे काय हे आम्ही असं दरवर्षी करतो सगळे। आता गेले 5 वर्ष आम्ही करत आलो आहे। पहिल्या वर्षी एक निसर्गाचा एक कृष्णाची मूर्ती धबधबा केला होता, त्याच्यानंतर स्वामी समर्थांचा केला होता, गेल्या वर्षी जेजुरीचा केला होता आणि यंदा आता एक मार्लेश्वरचा आम्ही केलेला आहे। आणि काय असेल बारीक बारीक गोष्टी आम्ही केल्या त्याच्यात आहे। तर एक प्रत्यक्ष आम्ही तिथे मार्लेश्वरला गेलो होतो 1-2 महिन्यापूर्वी, तर एक बारकावे काय जे आहेत ते तिथून आम्ही बघून आलो होतो आणि तसे इथे आम्ही केलेले आहेत बऱ्यापैकी। कारण आता प्रेक्षक जे आपल्याकडे येत आहेत त्यांच्याकडून जी दाद भेटते ते आपल्याला वाटतं की खरोखर ते जमलेलं आपल्याला हां ते आपल्याला जरा समाधान वाटतं काय। तर असं आहे सर्व आणि आम्ही असे दरवर्षी असे देखावे करतो। नमस्कार, माझं नाव पंचम उमेश वाडकर। आम्ही यावर्षी मार्लेश्वर श्री क्षेत्र मार्लेश्वर हा देखावा केला आहे आणि सर्व देखावा पर्यावरणपूरक अशा पुठ्ठा पेपर ह्या सर्व गोष्टींचा वापर करून हा देखावा आम्ही सादर केला आहे। तर नक्की अनंत चतुर्दशीपर्यंत आमचा हा देखावा आहे, तर तुम्ही सर्वांनी नक्की या, भेट द्या, आम्हाला नक्की आनंद होईल। रत्नागिरी शहरातील गणेश उत्सवाला एक भावनिक परंपरा आहे। रत्नागिरी शहरात सर्व शासकीय विभागाची मुख्य कार्यालये असल्यामुळे इथे शासकीय कर्मचारी वर्गातर्फे गणेशोत्सव साजरा केला जातो। रत्नागिरीतील महावितरण कंपनी, प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी नगर परिषद आणि विशेष कारागृह रत्नागिरी येथेही गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करतात। या कार्यालयातील कर्मचारी वर्गातर्फे बाप्पांची मनोभावे सेवा केली जाते। या शासकीय बाप्पांची आमच्या KTV न्यूज टीमने घेतलेली ही क्षणचित्र।
प्रभू श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्यावर टीका करणारे ज्ञानेश महाराव आणि त्यांना मूकसंमती देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा रत्नागिरी इथं महायुतीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निषेध नोंदवण्यात आला। वाशी इथं आयोजित संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात ज्ञानेश महाराव यांनी टीका केली होती। यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि कोल्हापूरचे खासदारही उपस्थित होते। पवार आणि छत्रपती यांनी कोणतीही प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त केली नाही, म्हणजे महारावांच्या वक्तव्याला त्यांची मूकसंमती होती का असा आरोप यावेळी महायुतीकडून करण्यात आला। काल ज्ञानेश महारावांनी जे भर सभेमध्ये जे वक्तव्य केले आणि त्या सभेमध्ये शरदचंद्रजी पवार उपस्थित होते आणि त्यांनी हिंदू देवदेवतांबद्दलचे अपशब्द वापरले आणि ते शरद पवार त्यांची त्यांना मूकसंमती होती का असा आमचा त्यांना सवाल आहे। आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी आणि रत्नागिरी तालुका महायुतीच्या वतीने त्यांचा या ठिकाणी धिक्कार करतोय, निषेध करत आहोत। या निषेध आंदोलनाला भाजपचे शहराध्यक्ष राजन फाळके, तालुकाध्यक्ष दादा दळी, प्रशांत डिंगणकर, मंदार खणकर, दादा ढेकणे, मनोज पाटणकर, महिला शहराध्यक्षा पल्लवी पाटील, प्राजक्ता रुमडे, मंदार भोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बंटी वणजू, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शहराध्यक्ष बिपिन बंदरकर, बाबू महाप, वसंत पाटील, बंटी कीर, प्रकाश रसाळ, प्रकाश साळवी, युवा सेनेचे तुषार साळवी, सौरभ मलुष्टे, तात्या सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते। सर्व हिंदूंना कायम गृहीत धरून हिंदू देवदेवतांचा अपमान करणं, मटण खाल्लं म्हणून गणपतीचं दर्शन टाळणारे शरद पवार हे हिंदूंना गृहीत धरून यापुढे चालतील तर त्याचा आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीनं जाहीर निषेध करतो। रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर इथं सिद्धिविनायक नगर रिलायन्स मॉल बाहेर किरणोदय शिवसेना प्रणित रिक्षा चालक मालक संघटनेच्या स्टॉपचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलं। इकडे बघा, तशी बैठा देखो पडल्यावर इकडे बघा, आधी इथे बघा हो। यावेळी ज्येष्ठ माजी नगरसेवक राजन शेटे, माजी नगरसेवक सुदेश मयेकर, शिवसेना शहर संघटक सौरभ मलुष्टे, दीपक पवार यांच्या उपस्थितीत या थांब्याच्या फलकाचं अनावरण करण्यात आलं। यावेळी किरणोदय शिवसेना प्रणित संघटनेचे शहराध्यक्ष रशीद हकीम, कार्याध्यक्ष संतोष सावंत, उपशहर प्रमुख इरफान खान यांच्यासोबत सिद्धिविनायक स्टॉपचे अध्यक्ष गणेश शिंदे, उपाध्यक्ष मुन्ना मापारी, सचिव प्रसाद नार्वेकर आदी उपस्थित होते। यावेळी प्रवाशांना उत्कृष्ट सेवा पुरवण्यात यावी असं आवाहनही उपस्थित मान्यवरांनी केलं आहे। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। रत्नागिरीसह जिल्ह्यात गौरी गणपतींचं वाजत गाजत थाटात करण्यात आलं विसर्जन। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा रत्नागिरीच्या महायुतीतील कार्यकर्त्यांनी केला जाहीर निषेध। रत्नागिरी मिरजोळे गावातील आशिष वाडकर आणि कुटुंबियांनी साकारली श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थानाची प्रतिकृती। आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला देण्यात आला भक्तिमय वातावरणात निरोप। यासोबतच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।